ही एका नवविवाहित जोडप्याची कथा आहे. महेश आणि त्याची पत्नी दोघेही प्रेमात अखंड बुडाले होते. त्यांची एकमेकांसाठी असलेली भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. त्यांच्या लग्नाला काही काळ लोटला होता. त्यांच्या जीवनात आनंद आणि सुखशांती भरलेली होती. त्यांच्या घराचे प्रत्येक कोपरे प्रेमाने आणि हास्याने भरलेले होते. महेश त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम करायचा. तिच्या सौंदर्याचे त्याला विलक्षण कौतुक होते. तिचे बोलणे, तिचे हास्य आणि तिचे डोळे यावर तो फिदा होता. तो नेहमी तिला सांगायचा की ती जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे आणि तिचे डोळे म्हणजे तिच्या आत्म्याचा आरसा आहेत. पण त्यांच्या आनंदी जीवनावर दुर्दैवाने ग्रहण लागले. काही महिन्यानंतर तिच्या त्वचेला दुर्धर आजार झाला. तो आजार हळूहळू तिच्या चेहऱ्यावर पसरू लागला. सुरुवातीला ती लहान लहान डाग लपवण्याचा प्रयत्न करायची, पण लवकरच ते डाग वाढून तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. आरशात स्वतःला पाहून तिला आता स्वतःचीच भीती वाटू लागली. तिने महेशला टाळायला सुरुवात केली. तिला वाटू लागले की तिचे सौंदर्य नष्ट झाल्यामुळे तिचा नवरा आता तिच्याकडे तिरस्काराने पाहील. तिच्या मनात एकच भीती होती की तिच्या या नवीन रूपाने त्याचे तिच्यावरचे प्रेम कमी होईल. याच दरम्यान एका महत्त्वाच्या कामासाठी महेशला शहराबाहेर जावे लागले. कामाचा प्रवास संपवून परत येत असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचे दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. तो आंधळा झाला. हा अपघात त्यांच्या नात्यासाठी एक वळण घेऊन आला. या घटनेनंतरही त्यांचे आयुष्य सामान्यपणे चालू राहिले, पण एका वेगळ्याच रूपात. ला आता तिच्या त्वचेचा आजार दिसत नव्हता. तो तिच्यावर पूर्वीसारखेच प्रेम करत राहिला. त्याच्या स्पर्शात आणि आवाजात तिच्यासाठीचे तेच प्रेम आणि आपुलकी होती. तिचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले असले तरी महेशच्या आंधळेपणामुळे त्याला तिच्या बाह्य रूपातील हा बदल कधीच दिसला नाही. यामुळे त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम झाला नाही. ती त्याची काळजी घ्यायची, त्याला मदत करायची आणि तोही तिच्यावर पूर्वीसारखेच प्रेम करायचा. त्यांचे नाते आणखी घट्ट झाले होते. अनेक वर्षांनंतर एक दिवस ती शांतपणे मरण पावली. तिच्या जाण्याने महेशच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्याचे हृदय दुःखाने भरून गेले. आता तो पूर्णपणे एकटा होता. त्याने त्या शहरात राहून आठवणींच्या दुःखात जगण्याऐवजी ते शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो स्टेशनवर सामान घेऊन उभा होता, तेव्हा एका व्यक्तीने त्याला पाहिले आणि तो त्याच्या जवळ आला. "आता तू एकटा कसा राहणार? तू तर आंधळा आहेस. कोण तुला मदत करेल?" हे ऐकून महेश हसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. "मी आंधळा नाही," तो शांतपणे म्हणाला. "माझी दृष्टी त्या दिवसापासून परत आली, ज्या दिवशी माझा अपघात झाला. मी इतकी वर्षे फक्त आंधळेपणाचे नाटक केले, कारण मला माहीत होते की जर माझ्या पत्नीला हे कळाले की मी तिचा बिघडलेला चेहरा पाहू शकतो, तर तिच्या आजारापेक्षा ती गोष्ट तिला अधिक वेदनादायक वाटली असती. ती एक अतिशय चांगली पत्नी होती." हे ऐकून ती व्यक्ती पूर्णपणे निशब्द झाली. महेशने आपल्या पत्नीच्या भावनांचा किती आदर केला हे त्याला तेव्हा समजले. तो महेशकडे पाहतच राहिला, जो स्टेशनच्या गर्दीत एकाकीपणे पुढे निघून गेला.